हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मला काहीतरी वेगळंच बनवायचं होतं, पण काय मी काही पण बनवून टाकलं। मी गोड समोसे बनवले, धोंडे बनवले आणि करंज्या बनवल्या। मला अगोदर करंज्याच बनवायच्या होत्या, मग नंतर मला विचार आला गोड समोसे बनवून बघूया। हे समोसे बनवण्यासाठी मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, पाणी शिंपडून व्यवस्थित पीठ चुरून घ्यायचं, घट्ट चुरायचं पीठ। पीठ मळून घेतल्यानंतर त्याला तेलाचा हात लावून घ्यायचा, तेलाचा हात लावून मळून घ्यायचं व्यवस्थित, मळून मस्त मऊ करून घ्यायचं। पिठाचे गोळे बनवून घ्यायचे गोल गोल। गोळे बनवून घेतले मी सर्व पिठाचे। त्याच्यानंतर कढईत गॅसवरती तापवून त्याच्यामध्ये तीळ टाकले, तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे, तीळ खमंग भाजून घ्यायचे। समोशामध्ये टाकण्यासाठी मी गोळ तिळाची कोंद करून घेणार आहे। मी तीळ भाजून घेतले, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले, त्याच्यामध्ये थोडासा साखर टाकली, मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून घेतली मी। नंतर मी पीठ लावून पोळी लाटून घेतली। मला काय बनवायचं काही सुचेना गेलं, पण मी 2-3 प्रकार बनवून बघितले। मुलांना पण खायचं होतं काहीतरी नवीन, त्याच्यासाठी मी पोळीच्या पुऱ्या लाटून घेतल्या। पुरीमध्ये मी तिळाची कोंद भरून घेतली, साईडने पाणी लावून घेतलं, त्याला मी करंजीसारखं बनवून घेतलं। नंतर मी धोंडे बनवून घेतला। मी काही नवीन बनवून बघत होते। माझ्या मुलांसाठी मी नवीन काही पण बनवून बघत असते नेहमी। नंतर मी एक पोळी लाटून त्याची समोशाच्या चाकूने मध्यभागातून कापून घेतलं व आता मी समोश्यासारखं भरून घेणार आहे। मी साईडने पाणी लावून घेतलं, समोशासारखा आकार द्यायचा मस्त। ती दुसरी पण मी तशीच बनवून घेतली समोशावानी। बनला आहे ना गोड समोसा। मला नवीन रेसिपी बनवायला खूप आवडतात। मी अशा छोटे मोठं काही पण बनवून बघत असते रेसिपीज, मला खूप आवडतात बघायला। मी सर्व बनवून घेतलं, कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलं, तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये समोसा सोडायचा, तेलामध्ये खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा। बघा किती छान समोसा फुगलेला आहे। गोड समोसा खायला खूप छान लागतो।
सर्व तेलामध्ये टाकून मी व्यवस्थित लाल रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे। बघा किती छान बनले आहेत ना समोसे। समोसे बनवले, करंजा बनवल्या, धोंडे बनवले। गव्हाच्या पिठापासून आपण खूप काही बनवू शकतो। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।